नमस्कार, मी सायली आपलं मराठी बुकशेल्फ या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज मी या असंच सहजच ललित या मालिकेमध्ये मी पाहिलेलं नाटक वजा कवितांचा कार्यक्रम म्हणा, गाण्यांचा कार्यक्रम म्हणा, याबद्दल एक त्याचा रिव्ह्यू म्हणू शकता हा तुमच्यापर्यंत पोहोचवू इच्छिते. अमित वजे यांनी दिग्दर्शित केलेलं आणि समीर कुलकर्णी यांनी लिहिलेलं हे नाटक रूपी छोटासा हा कार्यक्रम प्रिय भाई एक कविता हवी आहे. आपल्या लाडक्या पुलंवरती त्यांच्या आयुष्यावर मधला एक खराखुरा प्रसंग या नाटकातून त्यांनी वर्णिला आहे. त्यात आपल्या लाडक्या अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनी सुनीताबाईंची भूमिका केली आहे आणि हा नाटक म्हणण्यापेक्षा अभिवाचनाचा कार्यक्रम आहे. त्यात जे कोणी सहभागी कलाकार आहेत ते कुठेतरी वाद्यवृंद आहे, त्यांच्यासोबत तेच कलाकार आहेत, कोणी गाणं म्हणणारा गायक आहे, कोणी कविता वाचून दाखवणारा अभिवाचन करणारा चांगला द्रष्टा वाचक आणि कलाकार आहे. त्या प्रसंगातनं कुठेतरी आपण पुलंच्या घरात डोकवून जातो, त्यांच्या आयुष्यात डोकवून जातो आणि ते आपल्याला काहीतरी खूप काहीतरी देऊन जातात असं वाटतं. आणि त्या कार्यक्रमाचा शेवट ते त्या आपल्या लाडक्या भजनाच्या किंवा गाण्याच्या त्या ओळीनं करतात. भाबड्या या भक्तांनाही, भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम, देव करी काम. आणि तो देव म्हणजे असतात आपले भाई पुलं. त्या क्षणी तो कार्यक्रम इतका आमच्या हृदयाशी पोहोचला जेव्हा ही शेवटची ओळ त्या गायकांनी आणि वादकांनी सादर केली, तेव्हा टचकन डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहिलं नाही की देवाच्या जागी जेव्हा एका लेखकाला, एका संगीत दिग्दर्शकाला, गायकाला नेऊन बसवलं जातं तेव्हा नक्कीच त्याचं आयुष्याचं समर्पण किती थोर आणि महान असेल. आणि म्हणूनच आज आपल्याला एवढं त्यांचं लिखाण वाचनाचा कुठेतरी आपल्यासाठी तो ठेवा त्यांनी ठेवलाय. आपलं भाग्य किती थोर की आपल्याला ते वाचायला मिळतंय, अनुभवायला मिळतंय. त्यांनी केलेले एकपात्री प्रयोग आज यूट्यूबवरती अवेलेबल आहेत, आपण ते कधीही क्षणात पाहू शकतोय. यापेक्षा मोठं भाग्य ते आपल्यासारख्या प्रेक्षकांसाठी आणि वाचकांसाठी काय असावं. आणि म्हणून ती जी शेवटची ओळ आहे त्या गाण्यातली ती अगदी मनाला भिडली. भाबड्या या भक्तांसाठी देव करी काम. आपल्यासारख्या या भक्तांसाठी तो लेखक, तो देव खरंच खूप मोठं काम करून गेला आहे. आणि म्हणून आपण हा लिखाणाचा, त्यांच्या लिखाणाचा ठेवा, त्यांच्या गाण्यांचा ठेवा, त्यांच्या संगीताचा ठेवा अनुभवू शकतो आणि एन्जॉय करू शकतो. तर ते नाटक वजा तो कार्यक्रम जरूर पहा आणि तुमच्याही त्याबाबतच्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून. स्टे ट्यून टिल नेक्स्ट व्हिडिओ अँड गुड बाय.